आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। निवडणूक लढवण्यावर नाना पाटेकर यांचे मोठे वक्तव्य। मला सगळ्याच राजकीय पक्षांकडून ऑफर मिळाली असल्याचे मोठे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले। मला ऑफर असली तरी मी ही ऑफर स्वीकारणार नसून राजकारण हा आपला प्रांत नसल्याचे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले। मागील दिवसापासून नाना पाटेकर निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना नाना पाटेकर यांनी सरकारच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते। त्यानंतर नाना पाटेकर राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली। आज मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी नाना पाटेकर यांनी आपली राजकारणातील प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली। नाना पाटेकर यांनी म्हटले की मला सर्वच पक्षातून ऑफर आहे, पण मला ते जमणार नाही। लोकांनी ठरवले पाहिजे। मी मुळात राजकारणात जाऊ इच्छित नसल्याचेही त्यांनी म्हटले। पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना नाना पाटेकर यांनी मला कळवा, कुठून निवडणूक लढवायची असा उलट प्रश्न केला। कितीही प्रश्न विचारले तरी तुम्ही मला पकडू शकत नाही, असेही नाना पाटेकर यांनी म्हटले। नाम फाउंडेशनची सुरुवातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी झाली आहे। हमीभाव योग्य मिळाला तरच आत्महत्या रोखता येतील, या सरकारकडून अपेक्षा असल्याचे सांगताय। गोष्टी चुकीची सरशी सुटतील असं नाही, हे देखील नाना पाटेकर यांनी नमूद केले। नाना, तुम्ही निवडणूक लढणार अशा देखील काही चर्चा होत्या शिरूर मधून। मला फक्त तुम्ही कळवा मी कुठून लढवणार आहे। अमोल कोल्हेच्या जागी नाही म्हणजे मला खूप ठिकाणून मी निवडणूक लढवणार असं येत आहे, फक्त मला ते कळलं कुठून लढवणार आहे तो बरं होईल। अमोल कोल्हेच्या जागी आपलं नाव चर्चेत होतं शिरूरमध्ये। अरे राजकारण हा माझा प्रांत नाही आहे, आपल्याला हे काम करता येणार नाही, कारण हे करण्यामध्ये जो समाधान आहे ना ते मला नाही वाटत तिथे गेल्यानंतर मला मिळेल। आणि एकतर काय मनात आलेलं सगळं आपण बोलून टाकतो, पण तिथे ते कोणाला कितपत पटेल आणि कितपत मला राहू देतील तिथे। त्यामुळे पण ह्या माध्यमातून आपण आता सगळीकडेच जे करतोय, आणि आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज महाराष्ट्राबरोबर MOU झालेला आहे गव्हर्नमेंट बरोबर, पण आपली ही चळवळ जी आहे ती आता महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही राहिली। आपण काश्मीरमध्ये करतोय, गुवाहाटीला करतोय, राजस्थानमध्ये करतोय, आता काय उत्तर प्रदेशात करतोय, आपण बुंदेलखंडामध्ये सुरू करणार आहोत। गंमत कशी आहे की प्रत्येकाने दिलेले CSR फंड असतात आणि ते त्यांच्या परीने सांगतात की आमची इच्छा आहे की तुम्ही इथं काम करा। तर त्यामुळे आता हे महाराष्ट्राला आपण फक्त म्हणजे इथे हे याला प्राधान्य असेलच, पण ते आता भारतभर आपल्याला सगळ्या ठिकाणी काम करता येणार आहे। आणि हे कसं आहे, हे जितकं वाढेल तितकं प्रत्येकाने आपल्या मजदुराप्रमाणे, कोणीही तुम्ही सुद्धा मीडिया म्हणून हे सगळं पोचवत राहायला पाहिजे आणि आपल्या मजदुराप्रमाणे आपण प्रत्येकाने काम करत राहायचं आहे। लोकांच्या उपयोगी आपल्यासाठी आपण जगत असतोच आणि त्यामुळे हे करत राहूया आपण। आणि माध्यमासमोर आहेत त्या निमित्ताने एक संधी घेतो की गेल्या 9 वर्षामध्ये, आता 9 वर्ष पूर्ण होतील नाम फाउंडेशनला, पण 8 वर्षामध्ये नाम फाउंडेशनने जवळपास महाराष्ट्रातील 659 गावांमध्ये